आपण 9th स्टँडर्डचा मेजरमेंट ऑफ मॅटर आहे ना, जो 4th नंबरचा चॅप्टर आहे तुमच्या पार्ट फर्स्ट मधला, तो पाहणार आहोत. तर मेजरमेंट ऑफ मॅटर. मॅटर म्हणजे काय बघा, थोडक्यात जे पण पदार्थ असतात तात्पुरतं आपण त्याला काय बोलतो बघा, मॅटर बोलतो. आणि यांचं आपलं काय करायचं, मेजरमेंट करायचं. तर मेजरमेंटसाठी वेगवेगळे फॅक्टर आपण यूज करतो. त्यामध्ये आपण ते पुढे या चॅप्टर मध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी या चॅप्टर मध्ये आपण जो पहिला टॉपिक पाहणार आहे, त्या पहिल्या टॉपिकचं नाव काय बघा, लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. आधी एक वर्ड आलाय केमिकल. याचा अर्थ आपण ज्या वस्तूबद्दल बोलणार आहे किंवा मॅटर बद्दल बोलणार आहे ते मॅटर केमिकल युक्त असणार आहे. समजलंय? तर मग पहा, लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. ठीक आहे. आता बेसिकली हा जो लॉ आहे बघा, तो जो डाल्टनच्या ऍटॉमिक थेअरीनुसार सांगितलेला आहे. कोणाच्या? डाल्टनच्या ऍटॉमिक थेअरीनुसार. इयत्ता 8वी मध्ये तुम्ही पाहिलं असेल पहा, इनसाइड द एटम नावाचा चॅप्टर. त्यामध्ये पहिलंच थेअरी मला कोणती, डाल्टन ऍटॉमिक थेअरी. ज्यामध्ये काय सांगता आलं की जर दोन डिफरंट एलिमेंट एकत्र केले त्यापासून एक नवीन पदार्थ भेटतो. जसं पहा, थोडक्यात मी म्हणलं एक सोडियमचा एटम आहे आणि प्लस काय मला एक सोडियम एलिमेंट आहे, आणि दुसरा एक काय म्हणलं मी क्लोरीनचा एक एलिमेंट आहे, Cl म्हणतो. यांना जर आपण एकत्र केलं तर काय बनवून, बोला काय बनवून, सोडियम क्लोराइड. म्हणजेच काय, NaCl. सगळ्यांना इथपर्यंत समजलंय बघा. म्हणजे दोन वेगळे एलिमेंट एकत्र आल्यामुळं एक नवीन पदार्थ बनतो. आणि याला पुढे जाऊन काय म्हणलं, लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. म्हणजे सारखं असं आहे का फक्त डाल्टनच्या ऍटॉमिक थेअरीनुसार सांगितलं तर नाही, वेगवेगळे सायंटिस्ट आले पहा आणि वेगवेगळ्या सायंटिस्टने हा लॉ डिझाईन केला. तर पाहूयात काय याच्यामध्ये. तर पहिलं, कंपाऊंड्स आर फॉर्म बाय केमिकल कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंट्स. तसं पाहिलं सोडियम आणि क्लोरीन आहे ना मला, हे एलिमेंट एकत्र आले. काय म्हणलं मला, NaCl. तर NaCl कोणी, कंपाऊंड. NaCl कोणी, कंपाऊंड आहे. सगळ्यांना समजलंय का? म्हणजे याचा अर्थ काय की कंपाऊंड बनण्यासाठी एलिमेंट जे आहेत बघा ते केमिकली काय झाले पाहिजे, तर कंबाईन झाले पाहिजे. पहिल्या पॉइंटचं मीनिंग समजलं सगळ्यांना? काय, कंपाऊंड्स आर फॉर्म बाय केमिकल कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंट्स. इथपर्यंत समजलंय का? सेकंड काय बघा की डाल्टन ऍटॉमिक थेअरी. तर जनरली पहा, लक्ष द्या, डाल्टन ऍटॉमिक थेअरी एकदम शॉर्ट मध्ये सांगितलंय पहा. डाल्टन ऍटॉमिक थेअरीने काय सांगितलंय, मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड्स आर फॉर्म बाय जॉइनिंग एटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट. म्हणजे कसं पहा, आधी बघा सोडियम हा एक वेगळा एलिमेंट आहे, क्लोरीन हा एक वेगळा एलिमेंट आहे. ज्या टायमाला दोन डिफरंट एलिमेंट एकत्र आले त्या टायमाला एक नवीन काय बनला, कंपाऊंड बनला. असं डाल्टन ऍटॉमिक थेअरी सांगितलं. समजलंय का? नंतर पहा काय म्हणले, कंपोजिशन ऑफ सबस्टन्सेस चेंजेस ड्युरिंग द केमिकल चेंज. तर पहिला मुद्दा तुम्हाला कळला पाहिजे बघा, केमिकल चेंज कशाला म्हणायचं. तर असा चेंज ज्या चेंज मध्ये केमिकल कंपोजिशन बदलतं. जसं पहा, कैरी मध्ये सगळ्यांना बघा, आता कोणत्याही झाडाची कैरी पहा, जनरल त्या कैरीचा गुणधर्म असतो आंबट. जनरली कैरी काय असतं, आंबट असतं. पण त्या कैरी ज्या टायमाला पिकते, रायपनिंग होतं त्या फ्रुट्सचं, पिकते बघा, त्या टायमाला तुम्हाला तीच कैरी कशी लागते, गोड लागते. याचा अर्थ काय बघा, ज्या टायमाला ती कैरी होती म्हणजे ज्या टायमाला कच्चा फॉर्म होता बघा, त्या केसमध्ये त्याच्यामध्ये केमिकल वेगळे होते. त्यामध्ये केमिकल काय होते, पण त्या कैरीचं ज्या टायमाला आंबा बनला म्हणजे ती कैरी पिकली त्या टायमाला त्या कैरीची टेस्ट बदलली. टेस्ट बदलली याचा अर्थ त्याच्यामधलं कंपोजिशन बदललं. काय बदललं, कंपोजिशन. सांगितलं काय, कंपोजिशन ऑफ सबस्टन्सेस चेंजेस ड्युरिंग द केमिकल चेंज. म्हणजे ज्या टायमाला केमिकल चेंज होईल त्या टायमाला पदार्थाचं कंपोजिशन पण काय होईल, तर चेंज होईल. इथपर्यंत सगळ्यांना समजलंय का? नंतर काय बघा, सायंटिस्ट डिस्कवर फंडामेंटल लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन इन 18th and 19th century. म्हणजे 1800 किंवा 18 आणि 19 या शतकामध्ये बघा, म्हणजे 18वे शतक ते 19वे शतक या दरम्यान काय केलं, वेगवेगळे सायंटिस्ट एकत्र आले आणि ते केमिकल कॉम्बिनेशनचे फंडामेंटल लॉज सांगितले. सर्वांना हा टॉपिक समजलाय का, लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन? नॉर्मली समरी तुम्हाला सगळ्यांना समजली पाहिजे बघा, ठीक आहे. यानंतर आपल्याला जे पाहिजे बघा ते पाहिजे काय, लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर. लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर पहा काय, लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर सगळ्यात सिंपल समजून घ्या. इथे काय बघा, मास ऑफ द रिएक्टंट इज इक्वल टू द मास ऑफ द प्रोडक्ट. म्हणजे याचा अर्थ काय बघा, रिएक्टंट कशाला म्हणायचं, तर तुम्हाला माहिती बघा की केमिकल रिएक्शन जी असते त्याच्या लेफ्ट हँड साइडला कोण असतं, रिएक्टंट, आणि राईट साइडला काय असतं, प्रोडक्ट असतं. जसं मी तुम्हाला इथं लिहितो बघा, थोडक्यात तात्पुरतं बोला की मी काय म्हणलं, इथं हायड्रोजन आहे प्लस ऑक्सिजन आहे, यापासून काय बनलं, H2. तात्पुरतं बोललं म्हणजे तुम्हाला समजून घेण्यासाठी सोपं एक्झाम्पल दिलं. किंवा तुम्हाला जसं माहितीये Na प्लस काय असतं Cl, तर काय बनलं, NaCl. तर समजून घ्या
मी म्हणलं बाळा हे जे रिएक्टंट हे काय बाळा रिएक्टंट, ह्या दोन्ही रिएक्टंटचं मिळून जेवढं मास आहे तेवढे या प्रोडक्टचं असलं पाहिजे। दोन्ही रिएक्टंटचं मिळून जेवढं काय असं बाळा मास तेवढे एक कुणाचं असेल प्रोडक्टचं। हाच काय बाळा लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर। सांगा स्टेटमेंट कसं बघितलं, मास ऑफ द रिएक्टंट इक्वल टू द मास ऑफ द प्रोडक्ट। सर्वांना समजलं एक स्टेटमेंट? ओके, नेक्स्ट बघा की हा लॉ नेमकी सांगितला कोणी पहा, तर हा जो लॉ सांगितला पहा, तर एक सायंटिस्ट येतं, सायंटिस्टचं नाव आहे अँटोनी लेविझर इन 1785। 1785 मध्ये अँटोनी लेविझर नावाच्या सायंटिस्ट लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर काय असतं हे पहिल्यांदा सांगितलं। ओके, यानंतर त्यांनी सांगितलं का त्याच्यामध्ये देयर इज अ नो राइज ऑर ड्रॉप इन मास ड्यूरिंग अ केमिकल रिएक्शन। म्हणजे तो असं नाही, त्यांनी सांगितलं काय नेमकी की जे इलेमेंट एकत्र येणार आहेत ज्याला आपण रिएक्टंट म्हणतो त्यांचं जे मास आहे बाळा, अगोदर थोडक्यात मी तात्पुरतं बोला की तात्पुरतं मास असं म्हणा 10 आहे, दोघांचं मिळून मास किती आहे 10। तर अशा केस मध्ये जो प्रोडक्ट बनल त्याचाही मास ऍक्युरेट किती असेल 10, म्हणजे थोडं कमी पण नसणार थोडं जास्त पण नसणार। राईज म्हणजे वाढणार आहे ना, राईज म्हणजे वाढणे, आणि ड्रॉप म्हणजे काय बाळा कमी होणार। म्हणजे वर्ड काय नो राईज ऑर ड्रॉप, म्हणजे वाढणार पण नाही आणि कमी पण होणार नाही। ज्या टायमाला केमिकल रिएक्शन घडते त्या टायमाला रिएक्टंटचं मास आणि प्रोडक्टचं मास हे नेहमी काय राहतं बाळा कॉन्स्टंट राहतं। यालाच काय म्हणायचं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर। लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर सर्वांना इथपर्यंत समजलंय का? यानंतर आपल्याला पाहिजे लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन काय असतं। तर हा जो लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन बाळा J.L. प्राउस्ट इन 1794 म्हणजे 1794 मध्ये J.L. प्राउस्ट नावाच्या सायंटिस्टनी हा लॉ सांगितला, कोणता लॉ ऑफ कॉन्स्टंट। स्पेलिंग काय बाळा कॉन्स्टंट TANT पाहिजे आणि CONSTANT कॉन्स्टंट प्रपोर्शन। आता मला सांगा प्रपोर्शनचा अर्थ काय असतो मराठीमध्ये? गुणोत्तर है ना बाळा, मात्रा म्हणतो। मात्रा म्हणजे बाळा किती प्रमाण म्हणू आपण थोडक्यात, प्रपोर्शनचा अर्थ काय म्हणू प्रमाण म्हणू। मला सांगा मी जर तुम्हाला म्हणलं वॉटरचा फॉर्म्युला लिहायचा, कशाचा लिहायचा मला सांगा, तुम्ही फॉर्म्युला कसं लिहिता H2 कसं लिहिता H2O। याचा अर्थ बाळा तुम्ही 2 हायड्रोजन मागे 1 ऑक्सिजन लिहिता। मला सांगा असं जर लिहिलं मी H3O2 हे वॉटरचं मॉलिक्यूल होईल का? याचा अर्थ 2 हायड्रोजन मागे 1 ऑक्सिजन आला पाहिजे। पण जनरली असं लॉ नाही सांगितले, लॉ सांगितला काय बाळा की H2O तुम्हाला तयार करायचं तर हायड्रोजनचं मास किती घ्यावं आणि ऑक्सिजनचं किती घ्यावं यांचा रेशो तुम्हाला माहिती पाहिजे। मला सांगा एका हायड्रोजनचं मोलर मास असतं ठीक आहे ना 1 असतं बाळा, तर याचं मोलर मास किती सॉरी एका हायड्रोजनचं 2 असतं, एका हायड्रोजन किती असतं 2, तर बेदोरी किती होईल तर 4 आणि एक ऑक्सिजनचं असतं 16 काय असतं ना 16 चुकलं हायड्रोजनचा किती मला 2 येईल आणि ऑक्सिजनचं किती असतं 16 असतं ठीक आहे। थोडं दिसते झाली पहा, हायड्रोजनचं किती असतं 2 आणि ऑक्सिजनचं किती असतं 16 समजून घ्यायचा प्रयत्न करा किती असतं 16, तर बे आणि बे 8 16 म्हणजे तुम्हाला 1 ग्राम हायड्रोजन माग 8 ग्राम काय घ्यावं लागेल बघा ऑक्सिजन। त्या टायमाला 1 मॉलिक्यूल बनव 9 ग्रॅमचा वॉटरचा बनव, सिंपल ना 1 ग्राम काय घेतलं हायड्रोजन, 8 ग्राम काय घेतलं ऑक्सिजन, 8 ने 9 तर 9 ग्रॅम कोण बनन वॉटर बनन। समजलंय ना, कुणाला काय अडचण आहे का? नंतर बघा फॉर कार्बन डायऑक्साइड तर कार्बनचं एटॉमिक मास असतं 12 आणि ऑक्सिजनचं असतं किती वेळा 16, पण 2 ऑक्सिजन 16 दुने 32 याला भाग देऊन पहा 4 ने पहा 4 3 आणि 4 8 32 रेशो काय आला 3:8। मग सांगा वॉटर साठी रेशो कसा आहे 1:8 आणि कार्बन डायऑक्साइड साठी काय 3:8। मला सांगा इथपर्यंत सर्वांना समजलंय का? ओके, बाकीचा पोर्शन आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया ठीक आहे।